राज ठाकरेंची कोकणातल्या महाडमध्ये सभा पार पडलेली या सभेत राज ठाकरे यांनी मोदी भक्तांना नमो रुग्ण म्हटलं. माझ्या हाताला क्लिप लागू नये म्हणून भक्त कामाला लागलेत, मात्र मी 6 महिन्यांपूर्वीच क्लिप्स काढून ठेवल्यात, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. या सभेत राज ठाकरे यांच्याकडनं पहिल्यांदा शिवसेनेवरती प्रत्यक्ष टीका केली गेली. युती अगोदर हे खोट्या डरकाळ्या फोडत होते, असे यावेळी राज यांनी म्हटलं. निवडणुकीनंतर पुन्हा नाणार पुढे रेटण्याचा प्रयत्न करतील, असा इशारा राज यांनी दिला. कोकणाचा विकास हा परदेशासारखा केला तर महाराष्ट्र जगेल, पर्यटनावरती कोकणाचे 3 जिल्हे जगतील, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं. तर अमेझॉनच्या नंतर कोकणात सर्वाधिक नैसर्गिक संपत्ती असल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं. हेमंत करकर यांचा सर्वनाश माझ्या शापामुळेच झाला, असं वादग्रस्त विधान प्रज्ञा सिंह यांनी केलं. तसंच करकर यांची तुलना त्यांनी राक्षसांसोबत केली. प्रज्ञा ठाकूर यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलेलं आहे, मात्र या वादग्रस्त विधानावरती त्यांनी माफी मागितलेली नाहीये. हे माझं खासगी मत असल्याचं त्या म्हणालेल्या आहेत. भाजपनं साध्वीच्या वक्तव्यावरती स्पष्टीकरण दिलंय. प्रज्ञा ठाकूर यांचं वक्तव्य हे भाजपचं वक्तव्य नसल्याचं स्पष्टीकरण भाजपनं दिलं. तसंच भाजपनं करकर यांना शहीद मानलं आहे, असं देखील भाजपनं म्हटलं. शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रज्ञा सेठ ठाकूर यांच्या विरोधात मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली गेली आहे. या वक्तव्याची चौकशी सुरू असल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडनं सांगण्यात आलंय. हेमंत करकर यांच्यावरती केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीला उमेदवारी देणार असेल तर भाजपला यापुढे राष्ट्रीयत्वाचा विचार मांडण्याचा कवडीचाही अधिकार नसल्याची टीका शरद पवार यांनी केली. राहुल गांधी यांनी प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्यावरती ट्विट करत टीका केली आहे. हेमंत करकर यांच्या हुतात्म्याचा आदर राखायला हवा, असं देखील त्यांनी म्हटलं. तसंच भाजपकडून मात्र अजूनही प्रज्ञा ठाकूरवरती कारवाई न केल्यानं त्यांना टीकेला सामोरं जावं लागतंय. शहीद हेमंत करकर यांचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपला लाज कशी वाटत नाही, असा संतप्त सवाल काँग्रेस राष्ट्रवादीने केलाय. तसंच जराही लाज असेल तर पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. आरएसएस ही आतंकवादी संघटना असून साध्वी प्रज्ञा सिंह या संघटनेशी संबंधित असलेल्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे भारतीयांनी ठरवलं पाहिजे की आपण आतंकवादाच्या पाठीशी राहायचं का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. केवळ राजकीय हेतूसाठी असलं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं मत प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकप यांनी व्यक्त केलेलं आहे. करकर यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहीची जीभ छाटली पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली. शहीद हेमंत करकर यांचा प्रज्ञा सिंग यांनी अपमान केल्याप्रकरणी आयपीएस असोसिएशननं प्रज्ञा सिंग यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. हेमंत करकर यांच्या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीकडनं प्रज्ञा सिंह यांचा निषेध केला गेला. पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. प्रज्ञा ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यावरनं भाजपच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. साध्वी यांना त्यांच्यावरती झालेला अत्याचार लोकांसमोर मांडण्याचा अधिकार असल्याचं मत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं. प्रज्ञा सिंह ठाकूर भाजपनं उमेदवारी दिलीच कशी, असा सवाल करत प्रज्ञा सिंहच्या जामिनाला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. सय्यद निसार अहमद यांनी याचिका दाखल केली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 10 वर्ष स्वार्थाविना काँग्रेसमध्ये काम केलं, पण सन्मानजनक वागणूक मिळत नसल्यानं काँग्रेस सोडल्याचं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, असं पत्र एलटी मार्ग पोलीस ठाण्याला दिलंय. जैन समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करणारं विधान केल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. काँग्रेस अध्यक्ष राज ठाकरे मोदींवरती टीका करत असल्यानं मुख्यमंत्री राज ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप मनसे नेते अभिजित पानसे यांनी केला. जळगावमधील अंमळनेर येथील पाडळसरे धरण जन आंदोलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना धरणाचं फलक आणि काळे झेंडे दाखवले. माझं बारामतीत येण्याचं कोणतंही नियोजन नव्हतं, मात्र यंदा बारामतीची जागा मोठ्या मताधिक्यानं जिंकण्यासाठी आलो असल्याचं वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलं. मावळ लोकसभा आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी थेट मोदींवरती टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतःला मागासवर्गीय म्हणण्याआधी भारतीय म्हणायला हवं होतं, असं पार्थ पवार यांनी म्हटलं. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांवरनं त्यांना लक्ष केलं. राज ठाकरे कोणासाठी सभा घेतायत, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केला. नरेंद्र मोदी 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि 5 वर्ष देशाचे पंतप्रधान असताना मागासवर्गीयांसाठी काय केलं, असा सवाल वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला. हातकणंगलेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी इचलकरंजीमध्ये अभिनेता प्रकाश यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राजू शेट्टींना मतदान करा, असं आवाहन केलं.
मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाहून 75 लाखांची संशयित रक्कम पकडली आहे. निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने कारवाई केली. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात नोडलमधील निवडणूक आयोगाचा अधिकारी अर्णब रॉय बेपत्ता झाला. गुरुवारी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर अर्णब रॉय बेपत्ता झाला. आपल्या भाषणात मायावतीनं पंतप्रधान मोदींवरती पुन्हा निशाणा साधलेला आहे. पंतप्रधान मोदी हे नकली मागासवर्गीय असून मुलायम हे असली मागासवर्गीय आहेत असं त्या म्हणाल्या. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्या श्रीमुखात लगावण्यात आली. गुजरातच्या सुरेंद्रनगर मधील प्रचार सभेमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं हार्दिक याच्या कांशीला भडकावली. पाटीदार समाजाचं आंदोलन सुरू असताना माझ्या पत्नीला रुग्णालयात नेण्यास उशीर झाला, याच रागातनं मी हा हल्ला केल्याची प्रतिक्रिया एका तरुणानं दिली. हनुमान जयंती निमित्तानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान सेतू मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाची पूजा केली. दिल्लीच्या करोल बागमध्ये 1994 मध्ये 108 फुटांची हनुमानाची मूर्ती उभारण्यात आली होती. 13 वर्षात हे मंदिर तयार झालं असून हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अल्लोट गर्दी केली. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा इथं 105 फूट उंच हनुमानाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. दरवर्षी या ठिकाणी हनुमान जयंतीला विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होतं. अहमदनगरच्या संगमनेर शहरात हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना असतो. ब्रिटिश काळापासून ही परंपरा संगमनेरमध्ये जोपासली जाते. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हनुमानाला प्रिय असलेल्या रुईच्या पानांची सजावट केली गेली. जवळपास 51,000 रुईच्या पानांनी ही सजावट केली गेली. नाशिकच्या अंजनेरीमध्ये हनुमान जयंती निमित्तानं भाविकांची अल्लोट गर्दी झाली. अंजनेरी पर्वतावरती हनुमानाचा जन्म झाला अशी आख्यायिका या ठिकाणी असून हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. गुरुवारी मुंबई आणि दिल्लीमध्ये सामना सुरू असतानाच नीता अंबानी यांनी शिर्डीत येऊन टीमच्या यशासाठी साईबाबांना साकडं घातलं. हनुमान जयंती निमित्तानं शिर्डीत हनुमान मंदिरासमोरील 125 किलो बजरंग गोटा उचलण्याची अनोखी स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती. तरुण निर्व्यसनी राहावेत आणि तरुणांचं आरोग्य उत्तम राहावं असा संदेश या स्पर्धेच्या निमित्तानं दिला गेला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.